कोणत्याही फंक्शनला जायचं असेल किंवा लग्नाला जायचं असेल तर आपण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतो, तरी सुद्धा आपला चेहरा पाहिजे तेवढा गोरा होत नाही किंवा उजळत नाही. चेहऱ्यावर असलेलं टॅनिंग तसंच राहतं. आज आपण डी टॅन फेशियल पाहणार आहोत, ज्याने तुमचा चेहरा 15 मिनिटाच्या आतच गोरापान होणार आहे, अगदी एका स्टेपमध्ये. आता हा जो मसूर डाळीचा फेस पॅक आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असलेली बारीक पुरळ म्हणजेच त्याला आपण टायनी बम्स असेही म्हणतो, ती सुद्धा मुळासकट निघून जाते. तसेच चेहऱ्यावर असलेले जुनाट काळे डाग, वांगाचे डाग मुळासकट काढून फेकण्याची शक्ती मसूर डाळीमध्ये असते. पूर्वीच्या काळी स्त्रिया ज्या होत्या त्या बेसन पिठाबरोबरच मसूर डाळीचाही सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करायच्या. त्यावेळी त्या साबण, फेस वॉश अशा प्रोडक्ट्सचा शोधही लागला नव्हता. तुम्ही जर नीट निरीक्षण केले तर मसूर डाळ जी आहे ती सगळ्या डाळींमध्ये दिसायला देखणी दिसते आणि याचे फायदेही तसेच आहे. ही डाळ जर तुम्ही चेहऱ्याला फेस पॅकच्या स्वरूपात लावली तर तुमच्या चेहऱ्यावर अगदी गुलाबी लाली येणार आहे. चेहरा निसर्गतः गोरा होणार आहे. कोणताही केमिकल प्रोडक्टचा वापर आपण याच्यामध्ये केलेला नाही. हा मसूर डाळीचा फेस पॅक बनवणं अत्यंत सोपं आहे. आपल्याला 2 ते 3 चमचे मसूर डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. मसूर डाळ ही एक उत्तम एक्सफोलिएटर आहे. ती आपल्या स्किनला एक्सफोलिएट करते, तसेच आपल्या चेहऱ्यावर असलेली डेड स्किन मुळासकट काढून फेकते. त्यामुळे नवीन त्वचा येते आणि मग चेहरा सुंदर दिसायला लागतो, ग्लोईंग दिसायला लागतो, ब्राईटनिंग दिसायला लागतो. आता इथे मी 3 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे. ही मिक्सरमध्ये आपल्याला कोरडीच वाटून घ्यायची आहे. आता हा फेस पॅक कोण कोण लावू शकतं, तर स्त्री आणि पुरुष दोन्हीही या फेस पॅकचा वापर त्यांच्या चेहऱ्यासाठी करू शकता. तसेच 16 ते 17 वयोगटातले जे मुलं मुली आहेत त्यांना केमिकल प्रोडक्ट चेहऱ्यावर डायरेक्ट लावायची भीती वाटते, तर तुम्ही अशा घरगुती उपायांचा चेहऱ्यासाठी वापर करा. यांचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही. आता इथे मसूर डाळीची मस्त पावडर तयार करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट इथे ऍड करणार आहोत, ती म्हणजे तांदळाचं पीठ. साधारणतः 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ मी इथे ऍड केलेलं आहे. याच्यामुळे काय होईल, तुमचा चेहरा जो आहे तो नॅचरली ब्लीच होईल. म्हणजे सेपरेट तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करायची गरज नाही. नैसर्गिकरित्या ब्लीच तुम्ही घरीच करू शकता. तसेच तांदळाच्या पिठामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेलं अतिरिक्त टॅनिंग निघून जाईल. उन्हामुळे आलेला काळेपणा पूर्णपणे गायब होईल आणि चेहरा ग्लोईंग दिसायला लागेल. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण ऍड करणार आहोत, ते म्हणजे चिमूटभर हळद. जर तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु याने तुमच्या चेहऱ्यावरती जास्त ग्लो येईल आणि चेहरा मस्त ग्लोईंग दिसायला लागेल, म्हणून मी त्या हळदीचा वापर केलेला आहे. तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात तर हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे, म्हणून इथे हळदीचा वापर केलेला आहे. पिंपल्स निघून जातात हळदीमुळे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चं दूध. कच्चं दूध म्हणजेच न तापवलेलं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, त्यामुळे तुमची त्वचा कोमल होते. तसेच तुमचा चेहरा जो आहे तो मऊ मुलायम दिसायला लागतो, उजळ दिसायला लागतो. तसेच बऱ्याचदा काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपली स्किन कोरडी पडते, तसेच आपल्या त्वचेला हायड्रेट करण्याची गरज असते. त्यामुळे इथे न तापवलेल्या दुधाचा आपण वापर केलेला आहे. आणि हो, इथे दुधाचाच वापर करायचा आहे, पाण्याचा वापर करायचा नाही, तरच तुम्हाला या उपायाचा 100% फायदा होईल. आता या 4ही गोष्टी मिक्स करून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे. आणि हो, हा जो फेस पॅक आहे तो पूर्णतः नैसर्गिकरित्या आपण तयार केलेला आहे. बाजारातून आणून केमिकल प्रोडक्ट्स आपण चेहऱ्याला लावतो, त्याने आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो ही नाही असं नाही, परंतु त्याचे जे दुष्परिणाम असतात ते नंतर दिसायला लागतात. चेहरा कायमस्वरूपी काळा पडतो, तसे डार्क सर्कल्स यायला सुरुवात होतात. मग असे नैसर्गिक उपाय जर आपण ट्राय केले तर चेहऱ्यालाही काही हानी नाही आणि आपला चेहरा वर्षानुवर्ष तरुण दिसेल. चेहऱ्यावर एक सुरकुती सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. आता हा फेस पॅक कसा लावायचा आणि किती वेळा लावायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजेच माझा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचतो ते मला कळेल. आणि हो, तुमच्याकडे जर याच्यापैकी कोणताही एक इन्ग्रेडियंट नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल. आता तयार झालेला जो फेस पॅक आहे तो आपल्याला रात्रीच्या वेळी लावायचा आहे. रात्रीच्या वेळेत का लावायचा, तर आपण जर दिवसा फेस पॅक लावला आणि त्यानंतर उन्हात गेलो तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपला चेहरा काळा पडत जातो. रात्रीच्या वेळेस आपली त्वचा रिलॅक्स होते, आपल्या त्वचेला आराम मिळतो. त्यामुळे आपण जो उपाय केलेला आहे त्याचा आपल्याला सकाळपर्यंत 100% फायदा होतो. सकाळी उठून तुम्ही जेव्हा चेहरा बघता तेव्हा तुम्हाला उपाय केल्याचं समाधान मिळतं. आता हा फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने ब्रशने तुम्हाला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे.
आता काही जण म्हणतील की हा फेस पॅक आपण रब करून लावू शकतो का? तर अजिबात नाही. आपण ही जी डाळ बारीक केलेली आहे ती पूर्ण बारीक झालेली नाही. जर तुम्ही रगडून हा फेस पॅक चेहऱ्याला लावला तर तुमच्या त्वचेला डॅमेज होईल. त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने चेहऱ्याला हा जो फेस पॅक आहे तो लावायचा आहे. 100% तुम्हाला याचा फायदा होणारच आहे. हा फेस पॅक लावल्यानंतर 15 मिनिटं चेहऱ्यावर सुकून द्यायचा आहे आणि 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने वॉश करायचा आहे. बोरवेलच्या पाण्याचा वापर करायचा नाही. साधं जे गोडं पाणी असतं त्याचा वापर करायचा. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल लगेच जाणवेल. नक्की करून पहा हा उपाय आणि तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे नैसर्गिक उपायांचे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.